नमस्कार प्रेक्षक हो. सर्वप्रथम जन अभियान फाउंडेशन तर्फे आणि न्यूज तर्फे मी आकांक्षा आपणा सर्वांना होळीच्या आणि धुळीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. यासोबतच आज आपल्या सोबत आहे अकोल्यामध्ये पर्यावरणाविषयी ज्यांनी सुंदर अशी चळवळ चालू केलेली आहे ते माननीय हरीश शर्मा सर. आज आपण आपल्या जनगट्टावर स्वागत करूया माननीय हरीश शर्मा सरांचे आणि जाणून घेऊया पर्यावरणाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न. चला तर मग आपण स्वागत करूया सरांचे. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम पहिला प्रश्न सरांना विचारू इच्छिते की सर, येत्या 24 आणि 25 तारखेला धुलीवंदन आणि होळी आपण साजरी करणार आहे, तर त्यावर आपण पर्यावरणपूरक काय उपाययोजना आपल्याला करता येतील सर? सर्वप्रथम मी जन अभियान या चॅनलचा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. 24 आणि 25 तारखेला आपण आपले हिंदू रीती रिवाजाप्रमाणे जे वेगवेगळे सण आपण साजरे करतो त्याच्यामधलाच एक सण येतो आहे आपला होळी आणि पुढच्या दिवशी आहे धुलीवंदन. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे, पण हा सण साजरा करताना पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. खास करून याच्यामध्ये आपण जेव्हा रंगपंचमी खेळतो त्या दिवशी आपण पाण्याचा जास्त प्रमाणात अपव्यय करत असतो. तर याच्यामध्ये आपण सुक्या रंगाची होळी जर याच्यामध्ये आपण खेळलो तर आपलं बऱ्याच प्रमाणात आपण पाणी वाचवू शकू. त्याचबरोबर होळीच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात लाकूड आपण जाळत असतो, गोवऱ्या जाळत असतो. तर आता सगळ्यांना माहीत आहे की जंगलाची स्थिती काय झालेली आहे आणि सगळीकडे जंगल तोड झालेली आहे. शहरामध्ये विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे. तर आपण लाकडाची होळी न करता जो पालापाचोळा आहे, गाजर गवत आहे, कचरा आहे, याचं आपण त्या दिवशी दहन करावं असा मला एक संदेश या माध्यमातून द्यायला आवडेल. नक्कीच सर. आणि आजचा जो आपली जी मुलाखत आहे तर यावर विचार करून आजचे आपले प्रेक्षक, जन अभियानचे प्रेक्षक जे आहेत ते नक्कीच विचार करतील आणि पर्यावरणपूरक होळी ते नक्कीच साजरी करण्याचा प्रयत्न करतील. सर, माझ्या मते मला असं वाटते आपले हिंदू सण जे आहे ते मोठ्या प्रमाणात साजरे केले गेले पाहिजे, पण त्यासोबतच पर्यावरणाचा समतोल कसा राखला गेला पाहिजे, त्यामुळे आपला दृष्टिकोन काय आहे सर? पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती आहे की 33% भाग हा वनाच्छादित असला पाहिजे. परंतु आताची जी स्थिती आहे आपली ज्या वनाच्छादित भाग जो आहे आपला जवळपास 18 ते 19% वनाच्छादित भाग आहे. आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर असं म्हटलं जाते की थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली. बरोबर. आपल्या भागाचा जर इथला विचार केला तर आपल्या भागामध्ये फक्त 60% म्हणजे 7% जंगल एरिया आपल्या भागामध्ये आहे. तर विशेष करून आता जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगचं, क्लायमेट चेंजचं संकट आहे. सगळं जग हे संकट आता जग पूर्ण संकटातून जात आहे. तर आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आपल्यामुळे, आपल्या कोणत्याही कृतीमुळे पर्यावरणाचं नुकसान व्हायला नको. आणि सण साजरे करताना, सण आपल्याला साजरे करण्याचा मागचा उद्देश आहे की आपल्या आपसामध्ये जे मतभेद आहेत ते व्हायला नको, किंवा एक आपलं जीवन जे आहे आपण एक उत्सवासारखं साजरं करायला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. पण यामध्ये पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार नाही, कोणत्याही कृतीमधून हे आपल्याला लक्ष यामध्ये द्यावं लागेल. हो. आणि नक्कीच आपण जर त्याप्रमाणे जे आपले विचारांची, जे दुसऱ्यांबद्दलचे वाईट विचार आहे त्यांची जर होळी केली, त्याचं जर दहन केलं तर नक्कीच पर्यावरणाला कुठेच त्याचे ठेस लागणार नाही असं मला वाटतं. आपण एकदम योग्य बोलल्यात. कारण होळीमध्ये त्याच्या मागचा उद्देश हेच आहे की आपण दुर्गुणांची होळी करायला पाहिजे, सद्गुणांना आपण आपलंसं केलं पाहिजे. सर, खऱ्या अर्थाने वृक्ष लागवड म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणे होते का? नाही तर मग त्या जागी काय उपाययोजना किंवा दुसरं काय पर्याय आहे त्याला? सामान्य व्यक्तीच्या डोक्यामध्ये एकच आहे की झाडे लावा, झाडे जगवा, परंतु पर्यावरण हा विषय याच्या खूप पलीकडे आहे. बरोबर. फक्त झाडे लावणे आणि झाडं जगवणे म्हणजेच निसर्ग संतुलन किंवा पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही. याच्यामध्ये अनेक बाबी आहेत. तर याच्यामध्ये खास करून आता आपण आपल्या स्थानिक पातळीचा जर विचार केला सामान्य व्यक्तीने, तर याच्यामध्ये आपण प्लास्टिक कॅरी बॅग एक महत्वाचा विषय सध्या सुरू आहे की याच्यामध्ये आपण अति प्रमाणात याचा वापर आपण करीत आहोत. शासनाकडून
75 मायक्रो मिलीमीटरच्या जाडीपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी आहे. हो. तर हे सर्व प्लास्टिक आता पर्यावरणाचा समतोल, म्हणजे मी एखादी प्लास्टिक कॅरी बॅग घेतो, माझा त्याचा 2 किंवा 3 सेकंदाचा वापर असतो, ती मी फेकून देतो. फेकून दिल्यानंतर ती कुठेतरी नाल्यामध्ये, नदीमध्ये या माध्यमातून ती समुद्रापर्यंत पोहोचते. आणि एक त्याच्यातला एक उदाहरण जर घेतलं तर आज समुद्रामध्ये कित्येक जीव जे आहे त्यांचं जीवन आज संकटामध्ये आलेलं आहे. तर प्लास्टिक कॅरी बॅग आहे, त्याच्यानंतर आपण दैनंदिन वापरात इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो, याच्यामध्ये आपल्याला जिथे आवश्यकता असेल तिथेच आपण वापर करायला पाहिजे. अनावश्यक आपले विद्युत दिवे सुरू असतात, कारण हा विषय खूप मोठा आहे. तर पर्यावरण म्हणजे वाचवणं म्हणजे इतकं नाही आहे की फक्त झाडे लावा आणि झाडे जगवा, त्याच्या पलीकडे खूप मोठ्या प्रमाणात हा विषय खूप व्हास्ट आहे. नक्कीच नक्कीच. नाहीतर आजकालच्या लोकांची जशी मेंटॅलिटी झाली आहे की झाडे लावा झाडे जगवा, आणि फक्त समाजसेवा करायची म्हणजे वृक्ष लागवड करत आहे, झाडे लावत आहे आणि सोडलं. एकीकडे ते प्लॅस्टिकचा वापर करत आहे, दुसरीकडे ते मोठ्या प्रमाणात बाकीचे जे पर्यावरणाला हानिकारक आहे अशा गोष्टींचा सुद्धा वापर करीत आहे. पण त्यांचं स्लोगन एकच असते की झाडे लावा झाडे जगवा. याला काही कुठेही अर्थ नाही असं म्हणता येईल आपल्याला, कारण की आपल्याला दोन्हीकडे बॅलन्स करता यायला हवं. बिलकुल बिलकुल. आता उद्याला आपण जागतिक जल दिवस आपण साजरा करत आहोत. पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी. अनेक कारण आहेत त्याच्यामध्ये. तर आपण पाणी वाचवायला सुद्धा पाहिजे आपण, कारण आपण शहराच्या पलीकडे जर गेलो, गावाकडे गेलो आपण, तर आजही किती आई बहिणी आहेत त्यांना 5-5 किलोमीटर पाण्यासाठी आपल्याला जावं लागते. तर पाणी नाही त्या गावात अवेलेबल. बरोबर सर, ज्याप्रमाणे आपण आता मानवी जीवनाबद्दल बोलतोय, तर त्याचप्रमाणे पक्षी जीवनासाठी आणि प्राणी जीवनासाठी सुद्धा पर्यावरण समतोल फार महत्वाचं. तर यावर आपण काय बोलाल? जसं मानवासाठी आवश्यकता आहे पर्यावरण संतुलनाची, तशी प्रत्येक जीवासाठी, या पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा महत्वाचा आहे. बरोबर. एक साधं उदाहरण जर घेतलं आपण, तर आपल्याकडे राहण्याची व्यवस्था आहे. आपल्याकडे आता प्रचंड उकाडा सुरू होईल, गरमीचे दिवस सुरू होतील. पक्ष्यांसाठी एकच आहे व्यवस्था, त्यांच्याकडे एकच व्यवस्था आहे, ती म्हणजे झाड. झाडामध्ये पक्षी आपला निवास करत असतात. तर जर जंगलतोड झाली किंवा झाडं जर तोडल्या गेली तर त्यांनी निवारा कुठे करायचा? काल आपण आता जागतिक चिमणी दिवस साजरा केला. आपण चिमण्यांची संख्या दिवस हळूहळू कमी होत आहे, कारण त्याला बरेचसे कारण आहेत. तर प्रत्येक जीव आहे, जसं पाण्यामध्ये राहणारे जीव आहेत, तर त्यांच्यासाठी पर्यावरणाचं वेगळं महत्व आहे. त्यांची पाणी एक स्वतंत्र वेगळी परिसंस्था आहे, झाड एक वेगळी परिसंस्था आहे. पाण्यामध्ये जे जीव आहेत आपले राहतात त्यांच्यासाठी पाणी म्हणजेच जीवन आहे. झाडावर निवास करणारे पक्षी वेगळे आहेत, पाण्यामधले जलचर वेगळे आहेत, हवेमध्ये राहणारे, वातावरणात राहणारे वेगळे जीव जंतू आहेत, त्यांचं एक वेगळं आहे. तर म्हणण्याचा अर्थ हे आहे की पर्यावरण संतुलनामध्ये सगळे घटक आहेत आणि आपसी समन्वयाने एकमेकांशी यांचं सगळ्यांचं एक बॉन्डिंग आहे. जर हे बॉन्डिंग जर तुटलं तर या पृथ्वीवरती कोणताही जीव इथे राहणार नाही. बरोबर सर, ज्याप्रमाणे होळी हा सण आपल्याकडे खूप मोठ्या उत्सवात साजरा केला जातो, तर होळी सणानिमित्त आपल्याकडून आपण आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? माझं सगळ्यांना हेच निवेदन राहील की आपण पर्यावरणपूरक होळी साजरी करायला पाहिजे. नैसर्गिक रंगाचा वापर त्याच्यामध्ये आपण करायला पाहिजे. कारण प्रत्येक एका झाडाचा जर विचार केला आपण, तर एक झाड एका दिवसाला 230 लिटर ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडत असते. आणि आपला जर विचार केला तर आपण एका दिवसाला जवळपास 3 सिलेंडर ऑक्सिजनचे आपण घेतो आणि एक ऑक्सिजनचं सिलेंडर जे आहे ते 700 रुपयामध्ये मिळते. तर 3 सिलेंडरचा आपण हिशोब लावला तर एका दिवसाला आपण 2100 रुपयाचा ऑक्सिजन आपण घेतो आणि महिन्याला हे आपलं जाते आहे जवळपास 70,000च्या वरती. तर 12 महिन्याचा किंवा आपण जर वर्षभराचा हिशोब लावला किंवा पूर्ण आयुष्याचा जर विचार आपण केला, एक आपलं सरासरी आयुष्यमान जे आहे ते 65 वर्ष आहे. जवळपास आपण 65 वर्षामध्ये 4-5 कोटीच्या वरती आपण ऑक्सिजन हवेमधून घेतो आणि हे सर्व आपल्याला विनामूल्य मिळत असते. तर माझा संदेश मला हाच द्यायचा आहे की आपण पर्यावरणपूरक होळी साजरी करायला पाहिजे. याच्यामध्ये आपण लाकडाचा, गोऱ्याचा वापर नाही केला तर बरे राहील आणि पालापाचोळा कचरा याचा वापर आपण करावा आणि जंगलतोड, वृक्षतोड थांबवायची. एवढाच संदेश मला या माध्यमातून द्यायचा आहे. नक्कीच सर, आपली ही जे
जनकट्टाची जी आपली आजची मुलाखत आहे ही पाहून आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पर्यावरणासंबंधित त्यांना भान येईल आणि ते नक्कीच पर्यावरणपूरक होळी इथे साजरी करतील आणि काही प्रमाणात का न हो पर्यावरण वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न आपले प्रेक्षक नक्कीच करतील. तर आपण आभार मानूया माननीय हरीश शर्मा सरांचे, ज्यांनी आपल्याला खूप सुंदर अशी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आपल्या सर्वांना पर्यावरणाविषयी माहिती सुद्धा इथे दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. जनकट्टातर्फे पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.